नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आपला जो नवोपक्रम राबवत आहोत मुक्त मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास या नवोपक्रमासाठी आपण जे कृती कार्यक्रम निवडलेले आहेत त्या एकेका कृती कार्यक्रमाचा आपण आता थोडक्यात परिचय करून घेऊया। बघा, या ठिकाणी सर्वात प्रथम आपला पहिला कृती कार्यक्रम आहे माझा विचार माझ्या शब्दात। या कृती कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, माझा विचार माझ्या शब्दात म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन जीवन जगत असताना ज्या काही समस्या जाणवतात, ज्या काही गोष्टी, जे काही प्रश्न असतात, हे सगळे प्रश्न तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये मांडायचे आहेत। मुलांमध्ये आपल्याला विविध प्रकारे या उपक्रमाच्या माध्यमातून बदल घडवून आणायचा आहे। दैनंदिन जीवनामध्ये आढळणाऱ्या विविध समस्येवर आपल्याला स्वतःच्या भाषेमध्ये या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे। मुलाच्या बौद्धिक स्तराचा विचार करून त्याच्यातील सर्जनशीलता, कल्पकता, निर्मिती क्षमता वाढीस लागावी आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या विविध छोट्या छोट्या घटकाबद्दल विद्यार्थ्याला कसं बोलता येईल, त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला या कृती कार्यक्रमामध्ये विचार करायचा आहे। हा पहिल्या क्रमांकाचा कृती कार्यक्रम होता। बघा, आपण आता दुसऱ्या क्रमांकाचा कृती कार्यक्रम जो आपल्या उपक्रमाशी संबंधित आहे तो घेऊया। तो म्हणजे चला वाचूया एकमेकांसंगे। बघा, आपल्याला वाचन करायचं आहे, पण वाचन करत असताना आपल्याला एकमेकांसंगे वाचायचं आहे, म्हणजे एकमेकांच्या सोबत वाचायचं आहे। आपलं वाचन हे सामूहिक वाचन, प्रकट वाचन, हे वाचनाचे विविध प्रकार असतात। या वाचनाच्या प्रकारामध्ये आपल्याला अवांतर वाचनाची सवय लागावी। अवांतर वाचनामधून आपल्यामध्ये विविध प्रकारच्या गुणकौशल्याचा विकास व्हावा। वाचनामधून आपल्यावर विविध संस्कार व्हावेत, म्हणून आपण चला वाचूया एकमेकांसंगे हा कृती कार्यक्रम आपल्या या नवोपक्रमाशी संबंधित निवडलेला आहे। यामध्ये बघा, अवांतर वाचण्यासाठी आपल्याला विविध प्रकारची पुस्तके आपल्या शाळेमध्ये, शाळेमध्ये जे काही ग्रंथालय आहे या ग्रंथालयाच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपण नेहमी देत असतो। ही पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत। या पुस्तकांबद्दल स्वतःच्या काही नोंदी करून ठेवल्या पाहिजेत। मला हे पुस्तक का आवडलं, या पुस्तकामध्ये काय विशेष आहे, हे सगळं तुम्ही निवडून तुमच्या त्या वहीमध्ये लिहून ठेवलं पाहिजे। यानंतरचा बघा, आपण तिसरा कृती कार्यक्रम घेऊया, फुले नको पुस्तके हवी। जर एखाद्या आपल्या मित्राचा वाढदिवस असेल तर आपण त्याला फुले बक्षीस न देता काय द्यावं, पुस्तक द्यावं। पुस्तकाचे खूप फायदे आहेत। पुस्तकामुळे माणसाचा विचार समृद्ध होतात, त्याला नवनवीन गोष्टीची जाणीव होते, विविध प्रकारच्या गोष्टी शिकतो। त्या सगळ्या गोष्टी आपण पुस्तकाच्या माध्यमातून शिकतो। म्हणून आपण फुले नको पुस्तके हवी हा एक कृती कार्यक्रम आपल्या या नवोपक्रमामध्ये घेतलेला आहे। चला बोलूया व्यक्त होऊया हा चौथ्या क्रमांकाचा कृती कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे। आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला व्यक्त व्हायचं आहे। हा जो नवोपक्रम आहे, हा नवोपक्रम आपल्या बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी आहे। या उपक्रमासाठी हा जो आपण कृती कार्यक्रम निवडला, चला बोलूया व्यक्त होऊया, म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहेत ते तुम्हाला व्यक्त व्हायचे आहेत, ते तुम्हाला सांगायचे आहे। या ठिकाणी समोर येऊन तुम्हाला बोलायचं आहे, तुमचा आत्मविश्वास वाढवायचा आहे, तुमच्यामध्ये असणारी कल्पनाशक्ती, तुमच्यामध्ये असणारी स्मरणशक्ती, सृजनशीलता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवायच्या आहेत आणि हे सगळं तुम्हाला या नवोपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणून तुमच्यामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या गुणांचा विकास करण्यासाठी हा नवोपक्रम अतिशय चांगला आहे, दर्जेदार आहे। धन्यवाद।